10वीच्या निकालाची प्रतीक्षा संपल्यानंतर आता विद्यार्थ्यांचं लक्ष उच्च माध्यमिक शिक्षणाकडे लागलं आहे. जिल्ह्याचा निकाल 90.6% लागल्याने हजारो विद्यार्थ्यांच्या पुढच्या प्रवासाला मार्ग मोकळा झालाय. 11वी प्रवेश प्रक्रियेला आता खऱ्या अर्थानं वेग आलाय. सोमवारपासून विद्यार्थ्यांना अर्जाचा पहिला भाग भरण्यास सुरुवात झाली आहे. ही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडणार आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2026 या कालावधीत 10वीची परीक्षा घेतली, तर शुक्रवारी सकाळी 11 वाजता 10व्या वर्गाचा ऑनलाईन निकाल मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला. यात जिल्ह्यातील 16,714 तर 17,449 मुली अशा एकूण 34,203 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत 2% निकाल घसरला आहे. त्यामुळे 11वी प्रवेश प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडण्याची शक्यता आहे. सोमवारपासून 11वीच्या प्रवेश प्रक्रियेला मंडळाच्या अधिकृत पोर्टलवर विद्यार्थ्यांना नोंदणी प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. दिनांक 11 ते 13 मे कालावधीत शैक्षणिक पात्रतेची माहिती भरून अर्जाचा भाग 1 सादर करणे, आवश्यक वाटल्यास विद्यार्थ्यांना भाग 2 साठी अर्ज करता येतो. विशेष म्हणजे 1 ते 10 कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राधान्य नोंदवता येणार आहे. शुक्रवार दिनांक 15 मे रोजी तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे. यादीवर हरकती, दुरुस्ती मागणी, नोंदणीसाठी 2 दिवसांचा अवधी आहे. सोमवार दिनांक 18 मे रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी अंतिम होणार आहे. इन हाऊस व्यवस्थापन अल्पसंख्याक कोटासाठी 0 राऊंड वाटप मंगळवार दिनांक 19 मे पर्यंत करता येणार आहे. जिल्ह्यात पुरेशा जागा उपलब्ध असल्याने सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणं सुलभ होणार आहे. विद्यार्थ्यांनी अधिकृत पोर्टलवर जाऊन वेळेत आपली नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे. पहिल्या फेरीची प्रक्रिया मे महिन्याच्या अखेरीस संपणार आहे. कनिष्ठ महाविद्यालयातील रिक्त जागा शुक्रवार दिनांक 29 मेला प्रसिद्ध केल्या जाणार आहेत, तर रविवार दिनांक 30 मे रोजी दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर केलं जाईल. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी मंडळाने 5 फेऱ्यांचं नियोजन केलंय. यात पहिल्या 3 नियमित फेऱ्या होतील. त्यानंतर रिक्त जागांसाठी ओपन टू ऑलची 4थी फेरी आणि विशेषतः आणखी एक 5वी फेरी घेतली जाणार आहे.